नमस्कार, मी नवनाथ बन, करिअर मंत्री या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। खरं तर चित्रपट असो, टीव्ही असो किंवा सिरियल या सगळ्याविषयी प्रत्येकाला आकर्षण असतं, परंतु या सगळ्या घटना घडत असताना, एखादा चित्रपट घडत असताना, एखादा मालिका घडत असताना किंवा एखाद्या टीव्हीवर कार्यक्रम सुरू असताना त्याच्या पाठीमागे काम करणारे अनेक हात असतात। त्यातला प्रमुख हात असतो तो म्हणजे आर्ट डायरेक्टर। आर्ट डायरेक्शनमध्ये करिअरच्या काय काय संधी आहेत, त्यात करिअर कसं करावं, त्याशिवाय आपल्याला नोकरी काय मिळू शकते, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याकडे निमिष कोतवाल आले आहेत। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं। सरांचं आर्ट डायरेक्शन झालेलं आहे, काही बॉलिवूड फीचर फिल्म आणि हॉलिवूड फीचर फिल्म याच्यामध्ये त्यांनी आर्ट डायरेक्शनचं काम केलं, काही जाहिराती आणि टीव्ही सिरियल यांचं सुद्धा आर्ट डायरेक्शनचं काम त्यांनी केलं। सर, खूप खूप स्वागत। अगदी सुरुवातीला मला सांगा, बऱ्याच वेळेला लोकांना किंवा विद्यार्थ्यांना माहिती नसते की आर्ट डायरेक्शन म्हणजे काय, नेमकं त्याची बेसिक कन्सेप्ट काय? ॲक्च्युली अनफॉर्च्युनेटली आता हे आहे की लोकांना एक्झॅक्टली आर्ट डायरेक्शन हे काय हे बऱ्याच लोकांना माहिती नाही, वेरॅज त्या इंडस्ट्रीमध्ये प्रचंड स्कोप आहे करंटली। तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, एक्झाम्पलच्या हिशोबाने तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली आर्ट डायरेक्शन काय असतं। आजकाल चित्रपट, सिरियल, ॲड्स ह्या तिन्ही गोष्टींमध्ये एक स्क्रिप्ट असते। त्या स्क्रिप्टमध्ये कॅरेक्टर्स असतात जे आपले ॲक्टर्स प्ले करतात, कॅरेक्टर्स असतात आणि सीन्स असतात। हे दोन गोष्टी एकत्र येऊन एका लोकेशनवरती ते शूट होतं। आता ते लोकेशन काय, लोकेशनचं क्रिएशन आणि तो जो ॲम्बियन्स हे क्रिएट करणं हे एका आर्ट डायरेक्टरचं काम असतं। बेसिकली नुसतं तेवढंच नाही, म्हणजे आता लोकांना अनफॉर्च्युनेटली एवढंच माहिती आहे की आर्ट डायरेक्टर आणि सेट डिझायनरमध्ये लोक फार कन्फ्यूज होतात। तर सेट डिझायनर हा म्हणजे काय, तो फक्त सेट बनवतो, बरोबर। ते एक आर्ट डायरेक्शनचं क्षेत्र आहे, पार्ट ऑफ आर्ट डायरेक्शन। म्हणजे बेसिकली इट इज जस्ट अबाउट 75% ऑफ द जॉब। म्हणजे आता तुम्ही जर का मला सेट डिझाईन बोलाल, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देतो की जर का मला एका स्क्रिप्टच्या हिशोबाने जर का सेट बनवायचा असेल तर नुसता तो सेट बनवून काय पूर्ण होत नाही। म्हणजे त्याच्याबरोबर माझं बोलणं होतं डिरेक्टर बरोबर, त्याच्यानंतर माझं बोलणं होतं कॅमेरामॅन बरोबर, त्याच्यानंतर माझं बोलणं होतं प्रोड्युसर बरोबर की तो एस्टिमेटमध्ये बसतोय का, की ते लोकेशन बरोबर आहे का, की आता जर का आपण एक जसं तुम्ही बघायला गेलात की एक नॉर्मल ऑडियन्सनी एक व्हिज्युअलाइज केलेलं असतं की एक पर्टिक्युलर कॅरेक्टर हे असं असणार। की जर का तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देऊ, सगळ्यांनी आज MS धोनी तर बघितलाच असेल। तर आता MS धोनी जेव्हा तो TCची नोकरी करत होता तेव्हा त्याचं घर कसं होतं, तर ते घर बनवणं हे आर्ट डायरेक्टरचं काम असतं। त्याच्या पाठी बरंच रिसर्च असतं। मग आता तुम्हाला त्या काळी काय काय फर्निचर अवेलेबल होतं, त्या लोकेशनमध्ये काय काय फर्निचर अवेलेबल असेल, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्याचा अभ्यास करावा लागतो। पहिलं तर ते कॅरेक्टर समजावं लागतं। हे फार इंटरेस्टिंग आहे ॲक्च्युली, कारण मला लोक बोलतात की अरे खूप कठीण, म्हणजे कठीण नाहीत, हे इंटरेस्टिंग आहे। कारण कुठच्या तरी एका आणि सर्वात मजेशीर गोष्ट हे की तुम्हाला ना दरवेळेस नवीन गोष्टी कराव्या लागतात, तुम्ही एका ह्याच्यात अडकून बसत नाहीत। एक डिफरन्स आहे आणि तेच आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझाईनमध्ये आणि एका आर्ट डायरेक्टरमध्ये तोच डिफरन्स आहे। मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो। जर का आपण एक घर बनवायला गेलो तर आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर हेच विचार करेल की ते कसं चांगलं दिसेल, बरोबर, म्हणजे अप्रतिम दिसलं पाहिजे, हा त्याचा मोटो असतो, बरोबर। आर्ट डायरेक्टरचा हा मोटो असतो की ते जे ऑडियन्स बसलंय त्याला ते रिअल कसं वाटेल, बरोबर आहे, ते रिअल वाटेल याची कसब आणि ते घडवण्याचं कसब तुमच्याकडे असलं पाहिजे आणि ते कसब शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, कारण ते कसब शिकणं खूप महत्त्वाचं आहे। येस, व्हेरी इम्पॉर्टंट। विद्यार्थ्यांनी म्हणजे बेसिकली आता काय की आपल्याकडे 2 कोर्सेस तर म्हणजे 2 इन्स्टिट्यूट्स आहेतच ज्या ह्या कोर्सेस घेतात, पण त्याआधी स्किल्स फार इम्पॉर्टंट आहेत बिफोर एंटरिंग दॅट फील्ड। म्हणजे तुम्हाला ऑब्झर्वेशन ही स्किल फार इम्पॉर्टंट आहे। कारण जर का तुम्ही मला आज विचारायला गेलात तर सडनली एका स्क्रिप्टमध्ये मला सांगितलं की झोपडं बांध, तर मला पहिलं डोक्यात आलं पाहिजे की हे झोपडं बांधायचं कसं, बरोबर। त्यासाठी मला ऑब्झर्व करायला लागतं की ठीक आहे, मी इकडून पास होताना मी माझे डोळे उघडे ठेवलेले आणि मी बघितलेलं की जर का अंधेरीचं झोपडं कसं होतं, आणि तेच मी जर का झारखंडला गेलो किंवा मी बनारसला गेलो तर तिकडचं झोपडं कसं असणार। तर आणि तेच इम्पॉर्टंट आहे, कारण ऑडियन्स आजकाल खूप नॉलेजेबल असतो।
तर आणि त्यांना माहिती असतं की काय कुठे असतं. म्हणजे जर का तुम्ही गावातही गेलात, खेडेगावात बांधलेलं घर आणि तुम्ही कुठे नॉर्थला म्हणजे शिमल्याला वगैरे गेलेलं बांधलेलं घर, त्याच्यामध्ये खूप त्याच्या जमीन आसमानाचा फरक असतो. कित्येक वेळा मला ऍड्स येतात की शिमलाचं शूट आहे, तर मला ते बनवावं लागतं त्या हिशोबाने. म्हणजे हे रेफरन्सिंग हे फार इम्पॉर्टंट फीचर आहे की मी जाणून घ्यावं की अच्छा इकडे असं होतं, इकडे हे मटेरियल मिळतं आणि त्या हिशोबाने आपल्याला जे काय सेट बनवायचं असेल त्या हिशोबाने बनवावा लागतो. त्याला शिक्षण घ्यायचं, एखाद्या विद्यार्थ्याला आर्ट डायरेक्शन मध्ये यायचं, तर त्यासाठी कोर्स कुठले कुठले आहेत आणि विद्यार्थ्यांनी कसं जावं त्याच्यामध्ये? करेक्ट. आत्ता अनफॉर्च्युनेटली भारतात फक्त 2 मी प्रचंड रिसर्च केला त्याच्याबद्दल. एक फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे, FTI जी पुण्याला आहे. तिकडे इनटेक आहे 14 स्टुडंट्सचा. अच्छा. आणि तो 2 वर्षाचा कोर्स आहे जो करंटली चालू आहे. दुसरा एक कोर्स चालू होतोय, तो एक अंधेरी वेस्टला चालू होतोय. ह्याचं नाव आहे द स्कूल ऑफ थॉट. तो चालू होत आहे, तो 6 महिन्याचा कोर्स आहे आणि तिकडे एलिजिबिलिटी आहे आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझाईन स्टुडंट्सची. कारण त्याचाही बॅकग्राऊंड मी तुम्हाला देतो. कारण इंटिरियर डिझाईन आणि आर्किटेक्चर जे स्टुडंट्स असतात त्यांचा एक बेस डिझाईनचा फॉर्म झालेला असतो. बरोबर. तर हे तुम्हाला पहिली तर गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग डिझाईन स्किल्स, कसं काय बांधलं जातं, कसं काय तोडलं जातं, हे फार इम्पॉर्टंट आहे अंडरस्टँडिंगचं. तर त्यासाठी ती एलिजिबिलिटी तिकडे त्यांनी मेंटेन केलेली आहे की तुम्ही आयदर आर्किटेक्चर किंवा इंटिरियर डिझाईनचे स्टुडंट्स तुम्ही त्याच्यात भाग घेऊ शकता. त्याच्यात त्यांनी दुसरा एक फीचर काढलेला आहे की फॉर एक्झाम्पल आता 12वी पास झालेले किंवा ग्रॅज्युएट्स झालेले किंवा कुठचेही आपले बंधू ज्यांनी केलं नसेल, म्हणजे आता ते बोलतील की नाही मला ह्या फील्डमध्ये जायचंच आहे, मला खूप इंटरेस्टिंग वाटतंय, तर त्यासाठी एक फाउंडेशन कोर्स त्यांनी चालू केलेला आहे जो 3 महिन्याचा फाउंडेशन कोर्स आहे. तो 3 महिन्याचा फाउंडेशन कोर्स झाला की तुम्ही एलिजिबल होऊ शकतात त्या 6 महिन्याच्या कोर्ससाठी. आणि तो जो 3 महिन्याचा कोर्स आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्यात तुमचे बेसिक डिझाईन स्किल्स, तुमचं अंडरस्टँडिंग, फाउंडेशन म्हणजे बेसिकली जेव्हा तुमचे डेव्हलप केले, म्हणजे जसं तुम्ही 1ली 2री करतात त्याच्या आधी तुम्हाला मिनी केजी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजी करावी लागते, जिथे तुम्हाला ABCD आणि बेसिक्स शिकवतात. बरोबर. हे तुम्हाला तिकडे शिकवलं जातं आणि त्याचं नाव आहे द स्कूल ऑफ थॉट, अंधेरी वेस्टलाच ओपन होतं. एखाद्या विद्यार्थ्याला समजा याच्यामध्ये यायचं तर त्याला 12वी सायन्स, आर्ट्स असं कुठली शाखा असली पाहिजे, नाही त्याला ढोबळ मारण्याने आपण गुण मार्क्स नाही म्हणणार, पण त्याच्याकडे क्वालिटीज कुठल्या असल्या पाहिजे? क्वालिटीज म्हणजे विचार करायला गेलो तर बेसिकली ऑब्झर्वेशन. कारण ऑब्झर्वेशन आणि कुठे ना कुठेतरी तुम्हाला डिझाईनचा इंटरेस्ट असावा. बरोबर. आणि ड्रॉइंगचा इंटरेस्ट असावा कुठे ना कुठेतरी. कारण शेवटी आजकाल लोक बोलतात की कम्प्युटरचं क्षेत्र एवढं पुढे गेलंय, तू डिझायनिंग स्केचिंगचं का बोलतोस. पण आता मी तुम्हाला अजून एक उदाहरण अर्थ देतो. जर का आपण इकडे बसलोय आणि एक कोणीतरी एक डिझाईन आणून दिलं, म्हणजे मी तुम्हाला एक डिझाईन बनवून देत असेल आणि तुम्ही मला बोललात की नाही ह्या डिझाईनमध्ये काहीतरी चेंजेस करून दाखव, मी कम्प्युटर पर्यंत जाईन, मी कम्प्युटर उघडीन, ते चेंजेस करीन. तोपर्यंत जर का मी तुम्हाला तिथल्या तिथे काहीतरी करून दाखवलं तर त्याचा इम्पॅक्ट वेगळाच होतो. म्हणजे मी त्या फील्डमध्ये आत घुसलेलो आहे, रुतलेलो आहे, हे इम्पॉर्टंट आहे. तर मग ते डिझायनिंग स्किल्स, ऑब्झर्वेशन हे फार इम्पॉर्टंट आणि क्विक थिंकिंग. कारण कित्येक वेळा आम्ही शूट करताना काय होतं की कधी कधी डिरेक्टर किंवा कॅमेरामॅन बोलतो की अरे तिकडे काहीतरी आपण ठेवूया. बरोबर. आता काय ठेवता येईल, तर त्यासाठी तुमची व्हिज्युअलायझेशन स्किल्स चांगली असणं खूप फार इम्पॉर्टंट आहे. एखाद्या विद्यार्थ्याने हा कोर्स केला तर त्याला स्कोप काय, कुठल्या कुठल्या फील्डमध्ये त्याला करिअर करता येऊ शकतं? एक तर पहिलं तर ऑफकोर्स ॲज अन असिस्टंट आर्ट डिरेक्टर, म्हणजे तुम्ही चालू करतात ॲज अन असिस्टंट आर्ट डिरेक्टर पासून. पहिलं तर ऑफकोर्स अप्रेंटिस म्हणून असतं, तर तुम्ही ॲज अन अप्रेंटिस किंवा ॲज अन असिस्टंट चालू करतात. असिस्टंट चालू केल्यानंतर तो एक थोडासा लांब प्रोसेस आहे की तुम्ही एकदा लोकांना तुमची कपॅसिटी कळली की देन यू कॅन जम्प इन टू बिकमिंग एन आर्ट डिरेक्टर. म्हणजे ऑफकोर्स ते तुमच्या ॲट द एंड ऑफ द डे ते तुमच्या इम्प्रेशनवरती आहे. त्यानंतर तुम्ही एक्झिबिशन डिझाईन्सही करू शकतात. कारण एक अजून तुम्हाला त्याचं एक फीचर सांगतो विच डिफर्स फ्रॉम इंटिरियर डिझाईन अँड आर्ट डिरेक्शन जे आहे ते, की जर का तुम्ही एका आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनरला एक घर बांधायला दिलं, तर ते घर म्हणजे जर का 2 BHK पकडा, तर ते 2 BHK तो बांधायला किंवा बनवायला
कमीत कमी 3 ते 4 महिने जातात, ते आपल्याला माहितीच आहे. ते एक आर्ट डिरेक्टरला करावं लागतं 2 किंवा 3 दिवसात. बरोबर. बांधून शूट करून आणि तोडायला हे 4 दिवसाचा प्रोसेस असतो. म्हणजे तुम्ही विचार करा की किती फास्ट प्रोसेस असतो. म्हणजे नुसतं ते घर नाही, आणि ते घर दुसरं म्हणजे चांगलं नाही दिसलं पाहिजे, ते रिअल दिसलं पाहिजे, ऑडियन्सला कळलं पाहिजे की अच्छा बिलीव्ह झालं पाहिजे. आता जर का आपण एका कॅरेक्टरला बघतोय तर आपण अज्युम करतो की हा कॅरेक्टर काय आहे. बरोबर. तर तो कॅरेक्टर आपल्याला तिकडे दिसला पाहिजे तर आपल्याला तो आपण बिलीव्ह करू. ती ॲबिलिटी आर्ट डिरेक्टरकडे फार इम्पॉर्टंट आहे. आणि तीच ॲबिलिटी एका विद्यार्थ्याला जर का ह्याच्यात घुसायचं असेल, जायचं असेल तर इम्पॉर्टंट आहे जाणायला. बरोबर. आणि अपॉर्च्युनिटीज भयानक आहेत. कारण आपण आजकाल बघतो किती चित्रपट रोज येतात, जाहिराती आहेत, किती जाहिराती. म्हणजे मी कॅल्क्युलेशन करत होतो, आपल्या म्हणजे 2016ला 275 फिल्म्स रिलीज झाल्या बॉलिवूडमध्ये. 275 फिल्म्स एका वर्षाभरात. आणि ते तर एव्हर इन्क्रीजिंग आहे. हे फक्त मी बॉलिवूडचं बोलतोय. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या टॉलिवूड आहे, हॉलिवूड आहे, मराठीमध्ये मराठी इंडस्ट्री आहे. हे फक्त तुमचं चित्रपटांचं झालं. आता लक्ष्मण पाटोळे बोलतायत कोल्हापूरहून. लक्ष्मणजी, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा साहेब, माझा प्रश्न असा आहे की मी आता पहिलीनं शिकल्यामुळे मी इंजिनियर तर आहेच आता, म्हणजे बांधकाम विभागामध्ये. तर आता काय झालंय, मला त्यामध्ये जर करिअर करायचं असेल, समजा आता चित्रपट लाईनला जे आपण डिझाईनिंग वगैरे साहेब सांगतात तिथं की जे काय डिझायनिंग करायचं असेल तर त्या संदर्भात मी काय करिअर करू शकतो. आणि आता मी सर पहिली शिकलेलं नाही तर मला खूप म्हणजे ज्ञान आलेलं आहे त्यामध्ये, अनुभवातून ज्ञान येऊ शकतं आणि काय करिअर करता येतं. ऑफकोर्स, कारण आत्ताचे जेवढे पण करंट करणारे आहेत त्यांना अनुभवातूनच आलेलं आहे. तर तुम्ही कुठच्या तरी एका आर्ट डिरेक्टर किंवा प्रोडक्शन डिझायनरला अप्रोच करू शकता आणि त्यांच्या थ्रू त्यांना सांगू शकता की मला असं मी आवड आहे आणि मी माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड तेवढं नाहीये, तर त्या हिशोबाने मी करू शकीन का. बरोबर. तर मग इट विल बी बेस्ड ऑन एक्सेप्टन्स. बरोबर आहे. आपल्याला आणखी एक फोन आहे नाशिकवरून. प्रशांत जोशी बोलतायत. प्रशांतजी, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. प्रशांतजी, आवाज येतोय? मला वाटतं काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज पोहोचत नाही. मगाशी आपण बोलत होतो की संधी कुठे कुठे आहेत विद्यार्थ्यांना एखादा हे फील्डमध्ये आल्यानंतर. जसं मी तुम्हाला सांगितलं, ॲज अन असिस्टंट आर्ट डिरेक्टर आजकाल विंडो डिस्प्लेचं हे पण खूप चालू आहे. कॉन्सर्ट डिझाईन्स असतात, इव्हेंट डिझाईन्स असतात, स्टेज शो डिझाईन्स असतात, थिएटर डिझाईन्स असतात. तर हा प्रचंड मोठा स्कोप आहे. तर ह्या फील्डमध्ये एकदा तुम्ही एंटर झालात आणि तुम्हाला त्याचे बेसिक्स कळले की डिझायनिंग आणि आर्ट मध्ये भयानक स्कोप आहे. कारण सप्लाय नाही आहे आता, कोणी एज्युकेटेडच नाही आहे त्या फील्ड मधून, जसं तुम्हाला आत्ताच एका फोन कॉलवरनं कळलं. बरोबर. आणखी एक फोन आहे आपल्याला मुंबईवरून. मदन माने बोलतायत. मदनजी, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा, माझा सरांना प्रश्न विचारायचा होता. मी फिल्म इंडस्ट्रीतच काम करतोय आर्ट डिरेक्टर म्हणून, पण मला हा प्रश्न उपस्थित यासाठी करायचा होता. बोला सलग प्रश्न विचारा. तर फिल्म मेकिंगच्या वेळेला ह्या सर्व जे डिपार्टमेंट आहेत, आर्ट डिरेक्टर डिपार्टमेंट, कॅमेरामॅन डिपार्टमेंट, डिरेक्टर डिपार्टमेंट, ह्या सर्वांच्या बरोबर त्यांचे असिस्टंट असतात. मग कधी कधी काय होतंय, माझा अनुभव असा आहे की एखाद्या व्यक्तीला तुला हे काम आवडतं ना तर तू हे कर, हा अनुभव घे. 1-2-3 प्रोजेक्ट मध्ये त्याला थोडासा अनुभव येतो आर्ट डिरेक्शनचा, पण त्याचं क्वालिफिकेशन किंवा शिक्षण हे आर्टच्या कुठल्याच विभागातून झालेलं नसतं. मग अशा व्यक्तींचा पुढे किती प्रॉब्लेम येतो हे सरांनी थोडंसं टीव्हीवरती सांगावं, जेणेकरून काय शिक्षण घेणं कसं आवश्यक आहे. एक्झॅक्टली. कारण मी तुम्हाला तेच सांगितलं, ह्याचं ऍटलिस्ट कुठच्या, आता तुम्ही कुठच्याही प्रोफेशन मध्ये जाल त्याचं थोडंसं बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून ऍक्च्युली मी स्वतःच एक इन्स्टिट्यूट चालू करतोय ज्याच्या थ्रू लोकांना हे एज्युकेट करायचं माझा मोटो आहे, जे आतापर्यंत कुठेच नाही आहे इंडियामध्ये. तर तेच मी चालू करतोय. त्याच्यात जो हे प्रॉब्लेम बोलतायत आणि हे एक्सपिरियन्स्ड आहेत, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्याला ठाण्यावरून आणखी एक फोन आहे. स्नेहा कसबे बोलतायत. स्नेहाताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हाय सर, मी आता नुकती 12th म्हणजे पास झाली आहे. तर मी कॉमर्स बॅकग्राऊंड मधून आहे, तर म्हणून मला आर्किटेक्चर खरं करायचंय. सायन्स मधून तर होतच आहे, पण कॉमर्स मध्ये करायचं होतं मला. आर्किटेक्चर मध्ये? हो, कॉमर्स बॅकग्राऊंड मध्ये करू शकतो का?
आर्ट डिरेक्शनचा जो कोर्स आहे तो तुम्ही करू शकतात. त्याच्यासाठी 3 महिन्याचा प्री फाउंडेशन कोर्स आहे, ज्याच्यातून तुम्हाला बेसिक्स ऑफ डिझाईन समजवले जातील आणि त्याच्यानंतर तुम्ही तो आर्ट डिरेक्शनचा कोर्स करू शकाल. बरोबर आहे. मगाशी आपण जी चर्चा करत होतो की साधारणतः ऍडव्हर्टायझिंग एजन्सी असेल किंवा ऍडव्हर्टायझिंग बनवणं असेल, फिल्म बनवणं असेल, तर याच्यामध्ये कसं काम असतं आणि विद्यार्थ्यांना कसा स्कोप असतो? ऍक्च्युली ती पण एक कन्फ्युजन आहे, कारण ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये पण आर्ट डिरेक्टर्स असतात, त्यांचं काम असतं व्हिज्युअलायझेशन. तो आर्ट डिरेक्टर वेगळा आणि हा फिल्म्स, ऍड्स आणि सिरियल्सचा आर्ट डिरेक्टर असतो. तो सेट बनवतो, तो डिरेक्टर आणि कॅमेरामॅन बरोबर डिस्कस करून ते कसं सीन अप्रोप्रिएट शूट होईल हे त्याचं काम असतं. बरोबर आहे. प्रत्येक वेळेला आपण असं म्हणतो की एखादी करिअर करताना आपलं लर्निंग महत्वाचं असतंच, पण त्याशिवाय नोकरी किंवा पैसा कमवणं, अर्निंग सुद्धा खूप महत्वाचं असतं. तर या फील्डमध्ये आल्यानंतर ती काय संधी आहे? एक कारण डिमांड त्यात खूप जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे, त्यामुळे त्यात पैसा जास्त आहे. अच्छा. आता करंटली म्हणजे आता जर का कुठचाही असिस्टंट आला ऑन जॉब, तर ऍज अन असिस्टंट एकदा थोडा प्रोफेशनल झाला तर तो दिवसाचे एक किमान 5 ते 6 हजार रुपये कमवू शकतो ऍज अन असिस्टंट. अच्छा. पर डे. अच्छा. आणि त्याला कुठे कुठे मिळू शकते नोकरी? ती नोकरी आर्ट डिरेक्टर्सकडेच तो नोकरी करू शकतो. म्हणजे आता दिवसाला तुम्हीच बघा किती जाहिराती तो आपल्या टीव्हीवरती येतात. म्हणजे दिवसाला ऑलमोस्ट 40 ते 50 शूटिंग ऑलरेडी चालू असतात मुंबईमध्ये. फक्त मुंबईच बोलतो हे मी, खूप कमी फिगर बोललो तुम्हाला आता. तर त्यात भयानक स्कोप आहे. तेच अनफॉर्च्युनेटली लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही. तेच मी माहिती करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. आणि एखाद्या विद्यार्थ्याला समजा हे सगळं शिकून स्वतःचं काहीतरी सुरू करायचं असेल तर त्यात किती स्कोप आहे? खूप इम्पॉर्टंट आहे की त्याला एक्सपिरियन्स व्हावा. तो एकदा एक्सपिरियन्स झाला, त्याच्यानंतर काम करून, लोकांबरोबर काम करून, आयडियाज आले, कॉन्टॅक्ट्स वाढवले, त्याच्यानंतर तो स्वतःचं काहीतरी चालू करू शकतो. आणि ऑफकोर्स लोकांना कपॅसिटी त्या माणसाची दिसतेच. मग तेच त्यांना डायरेक्ट अप्रोच करून तो एक ॲज अन आर्ट डिरेक्टर किंवा ती ॲज अन इंडिपेंडेंट आर्ट डिरेक्टर म्हणून ते लोक प्रेझेंट होऊ शकतात. बरोबर आहे. खरं मागणी खूप आहे पण पुरवठा कमी आहे, त्याच्यामुळे खूप मोठी संधी विद्यार्थ्यांना आहे. आणि या नव्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाने पाऊल टाकायला हरकत नाही. खूप मोठ्या करिअरच्या वाटा त्यांच्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. सर, आपण इथे आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, करिअर मंत्रच्या आजच्या भागामध्ये इथेच थांबतो, परंतु उद्या पशुवैद्यकीय याच्यामध्ये करिअरच्या संधी काय काय आहेत, व्हेटरनरी डॉक्टर होण्यासाठी आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये कुठले कोर्स आहेत, या सगळ्या विषयामध्ये आपण बोलणार आहोत. उद्याचा भाग नक्की बघा. आणि जाता जाता एक आठवण, सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.